नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 3 मधील 255 ते 265 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊ. ज्ञानोबाराय आपल्याला कामक्रोधांविषयी सांगतायत. त्यांचं सामर्थ्य, त्यांची व्याप्ती, साधकाच्या जीवाचा घात करण्याची त्यांची कला, या सगळ्याबद्दल ते आपल्याला जागरूक करतायत. ज्ञानोबाराय म्हणतात, हे अंगात व घडले जीवींची आथी जडले, परी ना तुडती गिवसिले ब्रह्मादिका. हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाचा एकाहारी, म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना. ह्या कामक्रोधांचं सामर्थ्यच असं आहे ह्या जगामध्ये, या त्रैलोक्यामध्ये, की त्याचं वर्णन सुद्धा अगदी बहारदारपणे ज्ञानोबाराय करतायत. हे काम आणि क्रोध आपल्या अंगात व्यापून उरलेले आहेत, अगदी नखशिखांत भरलेले आहेत. चित्तामध्ये तर त्यांना अगदी दृढ स्थान आहे. ह्या कामक्रोधांचा ब्रह्मादिकांनी सुद्धा शोध घ्यायचा प्रयत्न केला, पण त्यांना ते सापडले नाहीत. कारण यांचं स्वरूप कसं आहे तर ज्ञानोबाराय म्हणतात, हे चैतन्याच्या अगदी जवळ असतात आणि ज्या ठिकाणी ज्ञान बसेल त्या ज्ञानाच्या पंक्तीतच हे बसलेले असतात. म्हणजे ज्ञानाबरोबर सुद्धा इतके सहजपणे ते मिसळले जाऊ शकतात की ज्ञानापासून हे वेगळे आहेत असं ओळखणं सुद्धा अवघड जातं. इतकी ह्या कामक्रोधांची ज्ञानाशी सुद्धा जवळीक असते आणि म्हणूनच यांचा ज्ञानाच्या साह्याने पूर्णपणे नाश होऊ शकत नाही. पण हे ज्ञान कुठलं तर वरवरचं बरं का माऊली. आत्मज्ञानाने मात्र यांचा संपूर्ण नाश होतो, संपूर्ण नाश होतो. पण तोपर्यंत हे मात्र अगदी जीवाच्या पाठीमागे लावून त्याचा नाश करायलाच टपलेले असतात. हे जळे विण बुडविती, आगी विण जाळीती, न बोलता कवळीती प्राणी आणते. हे शस्त्रे विण साधिती, दोरे विण बांधिती, ज्ञानी आसी तरी वधिती पैज घेऊनी. हे चिखले विण रोविती, पाशिके विण गोविती, हे कवणा जोगे न होती आतौटपणे. अहो, यांचं हे वैशिष्ट्यच ज्ञानोबाराय सांगतायत. आज एखाद्याला पोहता येत नसेल तर तो पाण्यात बुडेल. एखाद्याला पोहता येत असेल पण पाण्याच्या प्रवाहाला जोर असेल तर तोही गटांगळ्या खाईल. एखाद्याचं दैव बलवत्तर आणि पोहताही येतंय, तो सुखरूपपणे किनाऱ्याला लागेल. पण अहो, ह्या कामक्रोधांचं सामर्थ्यच असं आहे, त्यांच्याकडे अशा कला आहेत की पाणी नसलं तरी ते जीवाला बुडवून टाकतील. आज होरपळून निघायचं असेल तर आग पाहिजे, पण यांना त्या आगीचीही जरूर लागत नाही. ते अंतःकरणात असे लपलेले असतात की आगीशिवाय जीवाला होरपळून टाकतात. ज्ञानोबाराय म्हणतात, हे काम क्रोध तर एकमेकांमध्ये पैजा लावतात, एकमेकांशी पैज लावतात की तू आधी ज्ञानीपुरुषाला हरवतोस का मी हरवतो. आणि अहो, ज्ञानी पुरुषाला तर हे हातोहात जिंकतात, पैज लावून जिंकतात. यांना साधकाला मारण्यासाठी कुठल्याही शस्त्राची आवश्यकता नसते की बांधून टाकण्यासाठी कुठल्या दोरीची आवश्यकता असते. हे गुप्तपणे, अदृश्यपणे त्यांचं काम करतात आणि साधकाला चिखल नसताना सुद्धा ज्याप्रमाणे एखादा चिखलात फसेल त्याप्रमाणे फसवून टाकतात. चिखलात सुद्धा गाडतात, जाळं नसताना सुद्धा अडकवतात. आणि ह्या कामक्रोधांमध्ये एक चिवटपणा आहे. ते इतके चिवट आहेत की ते पटकन कोणाला स्वाधीन होतच नाहीत. ज्याप्रमाणे
एखादा लोभी माणूस असेल, त्याला ज्या गोष्टीचा लोभ असेल त्या गोष्टीपासनं एखाद्याने त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला तर ते सहज शक्य होत नाही. त्याचप्रमाणे कामक्रोधांना सुद्धा स्वाधीन करणं शक्य होत नाही. हे कामक्रोधांच्या सामर्थ्याचं वर्णन ज्ञानोबा राय करतायत. ज्ञानोबा राय आता आपल्याला काही दृष्टांतही देतात. ते म्हणतात, जैसी चंदनाची मुळी गिवसोनी घेपे व्याळी, ना तरी उल्बाची खोळी गर्भस्थासी. का प्रभाविण भानू धुमे विण हुताशनू, जैसा दर्पण मळहीनू कहींची नसे. ह्या उदाहरणांमधनं जीवामध्ये कामक्रोधांचं जे अस्तित्व आहे ते ज्या प्रकारे राहतात, एकरूप होऊन राहतात, ते कसे राहतात तर ज्याप्रमाणे चंदनाच्या मुळाला साप वेढून असतात. चंदनाचे स्वतःचे गुण फार चांगले, फार उत्तम, पण त्या चंदनाला विषारी सापांनी वेढलेलं असतं. त्याचप्रमाणे हा जीव चैतन्याच्या अगदी शेजारी, परंतु काम क्रोध त्याच्या भोवती वेटोळे घालून बसलेले असतात. गर्भातील जीवाला एका खोळीमध्ये लपवलेलं असतं. त्याचप्रमाणे आज हे चैतन्य, हा शुद्ध स्वरूप जाणीवेनी असलेला आपला भाव, हा सुद्धा या जणू काही कामक्रोधांच्या खोळीमध्ये लपवलेला असतो. या कामक्रोधांच्या खोळीने तो शुद्ध जीव झाकला गेलेला असतो. का प्रभाविण भानू धुमे विण हुताशनू, जैसा दर्पण मळहीनू कहींची नसे. ज्ञानोबा राय म्हणतात, अहो प्रकाशाशिवाय सूर्य कधी राहू शकेल का? सूर्याला आपल्या घरी आमंत्रित केलं तर प्रकाशासहितच तो येणार. अग्नी म्हटला की त्या ठिकाणी धूर दिसणार, आणि घरात आरसा असेल तर त्याच्यावर सुद्धा धुळीचं एक पूट चढणार, धूळ जाऊन बसणार. म्हणजेच धूळ आणि आरसा एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. धूर आणि अग्नी, प्रकाश आणि सूर्य एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. त्याचप्रमाणे कामक्रोधांना सुद्धा वेगळं करणं हे कठीण असतं. तैसे इही विण एकले, आम्ही ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडे पा गुंतले बीज निपजे. ज्ञानोबा राय सुद्धा असं म्हणतायत की ज्याप्रमाणे कोंड्या वाचून बी नसतं, बी मिळवण्यासाठी कोंडा बाजूला करावा लागतो, पण कोंडा हा असतोच. त्याप्रमाणे माऊली म्हणतात, आम्ही सुद्धा संपूर्ण निर्भळ ज्ञान पाहिलं नाही. काम क्रोध रूपी अज्ञानाने ते वेढलेलंच असतं. त्या काम क्रोध रूपी अज्ञानाला बाजूला केल्यावरच निर्मळ, निर्भेळ, शुद्ध ज्ञान दृष्टीस पडतं. तैसे ज्ञान तरी शुद्ध, परी इही असे प्ररुद्ध, म्हणून ते अगाध होऊन ठेले. आधी यांते जिणावे, मग ते ज्ञान पावावे, तव पराभव न संभवे रागद्वेषा. ज्ञानोबा राय म्हणतायत, अशा या कामक्रोधांना जर आपल्याला आपल्या स्वाधीन करायचं असेल, त्यांना जिंकायचं असेल, तर त्याप्रमाणेच सामर्थ्य आपल्याला आपल्या अंगी आणणं आवश्यक आहे. पण पुढे माऊली म्हणतात, याते साधावया लागी, जे बळ आणि जे अंगी, ते इंधन जैसे आगी, सावावो होय. ज्ञानोबा राय म्हणतात, पण ते सामर्थ्य आपण जसजसं अंगी आणावं तर ते त्यांना सहाय्य करतं. ज्याप्रमाणे अग्नीत विझवण्यासाठी तेल ओतावं तर तो अग्नी जास्तच प्रगट व्हावा, जास्तच पसरावा, त्याप्रमाणे ह्या कामक्रोधांना जिंकण्यासाठी, त्यांचा नाश करण्यासाठी आपण
सामर्थ्यानिशी अनेक उपाय करावेत तर ते आपल्या अंगलटच येतात. आणि त्याचं कारण काय? तर राग, ईर्ष्या आणि द्वेष ह्याच्या जोरावर काम क्रोध टिकलेले आहेत. राग, ईर्ष्या, द्वेष ह्याच्या जोरावर काम क्रोध टिकलेले आहेत. आणि जेव्हा आपण सामर्थ्यानिशी यांचा नायनाट करायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये सुद्धा ईर्ष्या, द्वेष लपलेलंच आहे. म्हणजेच ते आगीत तेल ओतल्यासारखं होतं. माऊली हो, ज्ञानोबा हे विस्तृत वर्णन आपल्या समोर करतायत, पण आपल्याला एक गोष्ट ज्ञानोबा नक्की शिकवणार आहेत, आणि ती म्हणजे अशी की एखाद्या विषयाला जिंकायचं असेल तर दुसऱ्या विषयाबद्दलचं प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. प्रेमाने विषयाला जिंकता येतं. याचाच अर्थ असा की जीवाला एकदा का भगवत प्रेमाची गोडी लागली की त्या भगवत प्रेमाच्या जोरावर तो विषयांना जिंकू शकतो. विषयांचा विसर पडतो. विषय त्याच्या चित्तातून नाहीसे होतात. आणि हेही आपल्या सर्वांच्या बाबतीत घडावं हीच ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करूयात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.